हेलो नमस्ते, कसं काय मंडळी, स्वागत है आपका एक फिर से नए ब्लॉग में। तो गाइस मैं अभी जस्ट उठी हूँ और आज मैं बहुत जल्दी उठी हूँ क्योंकि रोज़ का टाइमिंग तो 10 या 10:30 होता है और आज मैं उठ चुकी हूँ 7:30। तो यहाँ पर मम्मी पूरे बिस्तर जो हमने बनाया था तो उसकी घड़ियाँ डाल रही है और घर में ना पूरी भागदौड़ चल रही है। सारा कुछ तैयारी करने की। हम लोग अभी भी नहाना बाकी है और 9 बजे हमें रेडी होना है और पापा और मम्मी तो सुबह रेडी हो चुके हैं और अजी अभी रेडी होकर आई है और ये भी अभी उठी है। इस दुनिया में लाने वाली मेरी दादी। फाइनली हम सब रेडी हो चुके हैं और आज है ये वाला पापा का लुक और ये भाई ऐसे पूरा सजा धजा है ना जैसे कि अभी मैं किसी को देखने जा रहा हूँ। और ये पापा का परेशान हो रहे हैं क्योंकि कोई जल्दी से रेडी नहीं हो रहा है और हमें देर हो रही है जाने के लिए। फाइनली हम लोग ना पापा के स्कूल के पास पहुंचे हैं और हम लोग को पापा के कलीग्स ने फोन करके बोला है कि रुक जाओ 10 मिनट, क्योंकि वो लोग ना शायद आगे कुछ तो प्लानिंग चल रहा है। ये आपको दिख ही रहा होगा, आपको आगे ये सारे लोग दिख ही रहे हैं। तो वो लोग पापा के स्टूडेंट्स है शायद, तो वो लोग कुछ तो प्लानिंग कर रहे हैं और इसलिए हम लोगों को यहाँ पर बिठाया है। ये मम्मी, आजी, अक्कू और पापा पीछे है, ये बाबा है। पापा कैसा लग रहा है फिर? कसं वाटतंय? बहुत अच्छा भरून आले ना? सुटलो एकदाच भरून आले ना? ए नाही रे, खरं सांगा. अजिबात नाही. तुम्ही इथे आहे आणि तुमचे सगळे स्टुडंट्स पुढे तुमची वाट बघतायत. हे बघा. तो अभी देखते हैं, हम लोग को अभी तक फोन तो नहीं आया, फोन आएगा फिर हम लोग जाएंगे। तब तक देखते हैं वो लोग ने क्या क्या प्लान किया। यहाँ से दूर से ही देख रहे हैं हम लोग। कार्यक्रमासाठी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्मान्य सभासद, लोक शिक्षण मंडळाचे सर्व सन्मान्य सभासद, आंबेरी खुर्द, पाचेरी, आगर, जवळपासच्या गावातील सगळे प्रमुख मंडळी, बंधू आणि भगिनींनो, त्याचबरोबर सत्कार मूर्ती मिस्त्री सर, त्यांचे आई वडील, त्यांचं कौटुंब, मुलगा आहे, मुलगी आहे, या ठिकाणी पाट्यांनी विनंती केली, सौदागर सरांनी अनुमोदन केलं। त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या विनंतीचा मान राखून या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारल्याचं जाहीर करतो आणि सगळ्या पुढचा कार्यक्रम सुरू करण्यास
नमस्ते. काय म्हणलं साहेबांनी सन्मान चिन्ह द्यावं. या ठिकाणी शुभेच्छा जोरदार टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी सरांना माजी विद्यार्थ्यांकडून भेट स्वरूपात गोल्ड कॉईन देण्यात आलेला आहे. सरांना गोल्ड कॉईन या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची आजी माझी ग्रामस्थ बंधू भगिनींची या सर्वांची आठवण म्हणून गोल्ड कॉईन या ठिकाणी सरांना भेट वस्तू देण्यात आलेली आहे. स्मार्ट वॉच घेतली. आज आपण सर्वजण आपले मिस्त्री सर यांच्या सेवापूर्ती शुभेच्छा सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. त्यांना आपण सर्वजण शुभेच्छा देणार आहोत. माझं 2008 ते 2011च्या बॅचमध्ये मी होतो. सरांना मी तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. सर, आजपर्यंत तुम्ही 27 वर्ष या महाविद्यालयासाठी तुम्ही दिली. त्यामध्ये तुम्हाला तुमचं आरोग्य म्हणा, तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्या स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ द्यायला मिळाला नसेल, परंतु आता तुमच्याकडे हा वेळ आहे आणि तुम्ही आता जरूर फायदा घ्याल आणि आम्हाला देखील याच्यानंतर देखील तुम्ही आम्हाला असेच आशीर्वाद द्याल. असे मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आमची बॅच ही म्हणजे जेव्हा शिक्षण संस्था सुरू झाली त्याच्यामध्ये दुसरी बॅच. त्या वेळेला जेव्हा आम्ही 8वी मध्ये पहिल्यांदा गेलो तेव्हा मेस्त्री सर, बागल सर, पाटील सर आणि मोरे सर हे तिथे होते. पण मला अजूनही आठवत आहे की मेस्त्री सर म्हणजे सफारी मधला त्याचा ड्रेस अजूनही आम्हाला डोळ्यासमोर ते चित्र. म्हणजे आम्ही जेव्हा मुलांनी एकत्र यायचा प्रयत्न केला की सरांच्या शुभेच्छा साठी जमूया, तेव्हा ते सगळं चित्र आमच्या डोळ्यासमोर परत उभं राहिलं जसं आहे तसं. देवा आशीर्वाद घेतो निरोप, देवा आशीर्वाद घेतो निरोप. फुलली फुलेही जगतात, फुलली फुलेही जगतात. नामदेव रचिला पाया अमरण पाटील जोडीला, नामदेव रचिला पाया अमरण पाटील जोडीला. सौदागर संदीप गणेशाच्या या नादात, सौदागर संदीप गणेशाच्या या नादात. सरबागल सामीळ सोहळ्यात, सरबागल सामीळ सोहळ्यात. फुलली फुले जगतात, फुलली फुले जगतात. गुरु माझे माय बाप त्याचे धरुणी बंधू पाय, गुरु माझे माय बाप त्याचे धरुणी बंधू पाय. विषय मराठी घेऊन किती आहे ज्ञानाचा भंडार, विषय मराठी घेऊन किती आहे ज्ञानाचा भंडार. किती वर्णावा त्यांचा स्वरूप,
किती वर्णावा त्यांचा स्वरूप फुलली फुले जगतात फुलली फुले जगतात देवा आशीर्वाद घेतो निरोप देवा आशीर्वाद घेतो निरोप फुलली फुले जगतात मुलांना लागला तुमचा ध्यास शाळेत घुमतो तुमचा आवाज मुलांना लागला तुमचा ध्यास शाळेत घुमतो तुमचा आवाज झालो चरणाचा मी दास तुम्ही सर माझे खास झालो चरणाचा मी दास तुम्ही सर माझे खास मनी दाटले पाणी डोळ्यात मनी दाटले पाणी डोळ्यात फुलली फुले जगतात फुलली फुले जगतात देवा आशीर्वाद घेतो निरोप देवा आशीर्वाद घेतो निरोप फुलली फुले जगतात फुलली फुले जगतात फुलली फुले त्याप्रमाणे मी माझ्या गावदेवी कालिका मातेला वंदन करतो आणि मी तिच्या चरणाजवळ प्रार्थना करतो माझ्या सरांनी थोडी जे आयुष्य जगतील त्यातून आनंद आनंद द्यावा बस हे म्हणजे आनंदाचे असतो. मी जेव्हा 8वीला पाऊल टाकलं त्यावेळी सरांनी आम्हाला एक शब्द म्हणजे दिला होता वाचण्यासाठी मृदा हा शब्द दिला होता वाचण्यासाठी आणि मृदा हा शब्द म्हणजे आम्ही तेव्हा जरा म्हणजे कसं असं बोलायला तर कमीच होतो आणि प्रत्येक जण त्याचा उच्चार हा प्रत्येक जण घाबरल्यामुळे वेगवेगळा करत होता. एक कोण मुद्रा म्हणत होता कोण मृदा म्हणत होता म्हणजे त्यावेळेस असं आम्हाला समजलं होतं की सरांना जी मराठी भाषाचे जे ज्ञान आहे म्हणजे ते प्रत्येक कविता म्हणा किंवा धडा म्हणा शिकवताना प्रत्येक शब्दाचा आम्हाला वेगवेगळा अर्थ हा प्रत्येक विद्यार्थ्याला विचारायचे त्यावेळी आणि त्यांचा बाळाव हा शब्द आम्हाला कायम लक्षात राहील कारण बाळाव हा शब्द त्यांचा आमच्यासाठी खरंच प्रेरणादायक आणि आपुलकीचा असायचा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर. आमचे लाडके आणि आदरणीय गुरुवर्य श्री मेस्त्री सर यांचा आपण सेवापूर्ती शुभेच्छा सोहळा आपण आज इथे चांगल्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपण साजरा करत आहोत. खरोखरच ज्यावेळेस आम्ही 8वीला आलेलो त्यावेळेस शिक्षणाची पद्धत काय असते ते कसं शिकवलं जातं मराठीचं वाचन काय असतं शिकवताना मुलांकडून काय करून घ्यायचं असतं हे जेव्हा मी 8वीला आलो तेव्हा कळलं मला. सर जेव्हा मराठी शिकवायचे त्यावेळेस शिकवायच्या आधी जो कुठला पाठ्य किंवा जे काही कविता शिकवायचं असेल ती प्रत्येक मुलाकडून पहिला रीड करून घ्यायचे प्रत्येक मुलाला उभं करायचे आणि ते त्याच्याकडून वाचून घ्यायचं.